नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धन जहागीरदारने जी चाल खेळलेली आहे त्याला अगदी तोडीस तोड उत्तर देत आता ऊर्जाने एक नवा डाव खेळलेला आहे, ज्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदारला कळणारही नाही की नक्की काय होऊ शकतं. कारण हर्षवर्धन जहागीरदारला एवढंच माहिती आहे की आपण ऊर्जाला हरवायचं आहे, ऊर्जाला आपल्या पायाशी आणायचं आहे, एवढंच डोक्यात असतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये ऊर्जासुद्धा त्याला आता पुरून उरते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण कोर्टामध्ये एक वेगळाच राडा होतो. आता ऊर्जाची केस हर्षवर्धन जहागीरदारने घेतली, कारण ऊर्जाने सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत. आणि मग हर्षवर्धन जहागीरदार हा ऊर्जाच्या बाजूने लढत आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तिथे दिग्विजय शिर्के आलेला आहे. आणि दिग्विजय शिर्के म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या तुझ्या सुनेने माझ्या पोराला मारून टाकलेलं आहे, तिला मी सोडणार नाही. जोपर्यंत हिला फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाचा 10वा घालणार नाहीये, असं शिर्के बोलत असतो. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की माझी सून निर्दोष आहे आणि तिला मी निर्दोष सोडवणारच आहे. त्यावेळेस शिर्के पुन्हा बोलतो की तुझ्या मुलाला आणि सुनेला संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. म्हणजेच दिग्विजय शिर्केने आता शौर्यला सुद्धा संपवण्याची धमकी कोर्टाच्या समोर दिलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हर्षवर्धन नक्की ऊर्जाला काय करायला सांगतोय, ऊर्जा हर्षवर्धनच्या पायावर नाक का घासतेय, हे आपण डिटेलमध्ये पाहूया. इकडे ऊर्जा विचार करत असते, एक एक डॉट आता ती जोडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होत आहेत, हा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जा विचार करू लागते की नाही, या सगळ्याच्या मागे काय आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे, हा विचार ऊर्जाच्या डोक्यात घुमत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. आणि मग ऊर्जा एकेका गोष्टीचा विचार करत असते की काय झालं. जेव्हा ऊर्जाला अचानक सुशीलाताईंचा फोन आला आणि ऊर्जा जायला निघालेली असते, तेव्हा मात्र घडतं असं की हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की नाही, ती जाईल, शौर्य ती जाईल एकटी. आदित्य मानतो की मी जातो ऊर्जा. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार म्हणालेला असतो की तिचं काम आहे, ती जाईल. शौर्यलाही सोबत येऊ दिलेलं नसतं. आणि त्याचबरोबर इकडे आदित्य जाणार होता, आदित्यलाही जाऊ दिलेलं नसतं. ऊर्जा म्हणते म्हणजे जेव्हापासून या गोष्टी सुरू झाल्या तेव्हापासून हर्षवर्धन जहागीरदार हे त्या केसमध्ये आहेत. म्हणजे सुशीलाला भेटणं असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, या सगळ्या गोष्टींचा विचार आता ऊर्जा करायला लागलेली असते. त्याच वेळी ऊर्जाला आठवतं की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्यामागे काय अर्थ आहे. त्या दिवशी पार्टीच्या दिवशी सुद्धा मी शौर्यला फोन करत होते, मी शौर्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण माझं बोलणं होऊ दिलं नाही आहे हर्षवर्धन जहागीरदारने. ऊर्जाने बघितलेलं असतं की शौर्याचा फोन खाली पडलाय, तो पाडला गेलाय. आता ऊर्जाला एवढी अक्कल आहे, एवढं तेव्हा पण बघितलं होतं, तर तिने थांबायचं ना. कारण एखाद्या व्यक्तीने किती चांगुलपणा दाखवावा याला लिमिट असतं. ऊर्जाचा चांगुलपणा हा तिच्या अंगाशी आलाय. आणि आता हर्षवर्धन जहागीरदार तिला यातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे हा सुद्धा दिखावेपणा आहे. ऊर्जाने या केसमध्ये काय करावं, कसं करावं, या सगळ्या गोष्टी हर्षवर्धन जहागीरदारने ठरवलेल्या असतात. ऊर्जा म्हणते की नाही नाही नाही, म्हणजे मला त्यांनी प्लॅन करून याच्यामध्ये अडकवलंय, मी याच्यामध्ये अडकली गेली, मला यातून बाहेर पडावंच लागणार आहे, हा ऊर्जाचा विचार चाललेला असतो. आणि नेमकं तेवढ्यात शौर्य तिथं आलेलं असतो. ऊर्जा विचार करत असते, शौर्याला सुद्धा वाईट वाटतं की हे सगळं काय होऊन बसलंय, ऊर्जाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या, असं शौर्याला वाटत असतं. आता मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात. शौर्य तिथे येतो, ऊर्जाची कान पकडून अक्षरशः माफी मागतो. ऊर्जाला म्हणतो की मला माफ कर. ऊर्जा म्हणते की शौर्य काय झालं. शौर्य म्हणतो की हो ऊर्जा, माझ्याकडून चूक झाली, मी चुकलोय, मला असं वागायला नको होतं, असं इकडे ऊर्जाने आता ऊर्जाला शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते म्हणजे, तेव्हा शौर्य सांगू लागतो की माझ्याकडनं चूक झाली आहे. आणि मग ऊर्जा इकडे बोलायला सुरुवात करते. ऊर्जा म्हणते की नाही, काहीही झालं तरीही शौर्य, मला तुझ्या डॅडशी बोलायचं आत्ता. तर शौर्य म्हणतो की काय झालंय नक्की. ऊर्जा म्हणते की मला तुझ्या डॅडशी बोलायचं आहे, प्लीज तू डॅडला घेऊन ये ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा कशा होत आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो की चालेल, मी बोलवतो. कारण ऊर्जाने ठरवलंय काही झालं तरी
ह्या हर्षवर्धन जहागीरदारकडून सत्य जाणून घ्यायचं, हा विचार आता ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. मग शौर्याने बोलवलेला आहे. हर्षवर्धन धावत येतो. तो म्हणतो काय झालं? तेव्हा शौर्य सांगू लागतो की नाही माहिती, ऊर्जाने मला तुम्हाला बोलवायला सांगितलं आणि मी तुम्हाला बोलवलेलं आहे. आता हे ऐकता क्षणी हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं की कुठे पाणी मुरतंय. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की पण एवढं अर्जंट? शौर्य म्हणतो मला नाही माहिती, मला फक्त तिने हट्ट धरला की तू डॅडला बोलवून आण आणि मग मी बोलवून आणलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन म्हणतो की बरं मी भेटतो तिला. बरं मला सांग, तू ऊर्जाला काही खायला विचारलं का? तिनं काही खाल्लंय का? त्यावरती शौर्य म्हणतो की नाही मी विसरलो. शौर्यला हर्षवर्धन म्हणतो की जा तू तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तुला माहिती आहे ना काय झालंय, एकतर आज जामीन मिळालेला नाही आहे, त्यामुळे तिनं काही खाल्लेलं नसणार आहे. तू तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, तोपर्यंत मी तिच्याशी बोलतो. असं म्हणत हर्षवर्धन आता तिच्याशी बोलायला जातो. इकडे शौर्य हर्षवर्धन आल्या आल्या त्याला हात जोडून म्हणू लागते की मला माफ करा, माझी इच्छा आहे की माझी केस तुम्ही लढावी. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मला माहिती आहे, पण मला कळत नाही आहे की अचानक तुला हे सगळं कसं सुचलं. त्यावरती ऊर्जाचं म्हणणं असतं की ते नाही माहिती मला, पण माझी फक्त एकच इच्छा आहे की माझी केस तुम्ही लढली पाहिजे. असं म्हणत ऊर्जा बोलत असते. हर्षवर्धनच्या समोर हात जोडून उभी असते. म्हणजे ऊर्जातला हा बदल हर्षवर्धनला खरं तर धक्का बसणार असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नक्की काय झालंय, म्हणजे अचानक ह्या गोष्टी तुझ्या डोक्यात कशा आल्या, या गोष्टींसाठी तू कशी तयार झाली, असं विचारूच लागतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली मला माहिती आहे, पण माझी केस तुम्ही लढावी. मला माहिती आहे की तुम्हीच मला सोडवू शकता. मग इकडे हर्षवर्धन म्हणतो की बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, मीच तुला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो, मी तुला इनोसेंट प्रूव्ह करू शकतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की अगदी बरोबर, म्हणून तर मी तुम्हाला बोलते ना. आणि त्याच वेळेस ऊर्जाला माहिती असतं की हर्षवर्धन जहागीरदार अशी कोणती तरी चूक करणार आहे की ज्यामध्ये तो स्वतः अडकला जाणार आहे. आणि नेमकं तेच घडू लागलेलं असतं. हर्षवर्धन जहागीरदार ज्या पद्धतीने बोलत असतो, वागत असतो, त्यावरून क्लिअर होत असतं की हर्षवर्धन जहागीरदारने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आता ऊर्जाला लक्षात आलेले असतात. ऊर्जा म्हणते की अगदी बरोबर आहे, कसं आहे मी काही केलेलं नाही आहे, मी इनोसंट आहे हे यांना कसं कळलं, म्हणजे यांनीच हे सगळं प्लॅन केलेलं होतं. या गोष्टी आता ऊर्जाच्या लक्षात आलेल्या असतात. ऊर्जा म्हणते की खरंच मला माफ करा, माझी चूक झाली, मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं त्या दिवशी. हर्षवर्धन म्हणतो की मलाही कळत नाहीये की तुला ही अशी उपरती कशी आली, म्हणजे तुला अचानक असं कसं काय वाटू लागलं की मी तुला यातून बाहेर काढू शकतो, या सगळ्याचा अर्थ काय आहे. आणि त्याच वेळी इकडे ऊर्जा म्हणू लागते की कसं आहे मला कळलंय. हर्षवर्धन म्हणतो की नाही, तू तर सत्याचा नारा मिरवणारी आहे, सत्याच्या मार्गाने चालणारी आहेस, पण अचानक तुला हे कुठून सुचलं, अचानक तुला काय वाटायला लागलं की मी तुझी केस लढली पाहिजे, मी तुझ्या बाजूने लढलं पाहिजे, ह्या गोष्टी कुठून आल्या इथे. असं बोलल्याबरोबर ऊर्जा सांगत असते की मला कळून चुकलंय, या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाहीये, कारण मी कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मी यातून बाहेर पडू शकत नाहीये, सत्याच्या मार्गाने मी बाहेर पडू शकत नाहीये, म्हणून तर मी तुम्हाला बोलत आहे. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मी करेल मदत, पण माझ्या काही अटी आहेत. आता हे ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणते काय अटी आहेत. हर्षवर्धन म्हणतो की माझ्या पायावर डोकं ठेवून मला अगदी भीक मागितल्यासारखं म्हणायचं की माझी केस तुम्ही लढा हर्षवर्धन सर, मी तुमच्याशिवाय यातून बाहेर पडू शकत नाही. आणि असं सगळं आता बोललं जात असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की चालेल. ऊर्जा अक्षरशः हर्षवर्धनच्या पायावर डोकं ठेवते, हात जोडून त्याच्या पायाशी असते की मला माहिती आहे, मला फक्त आणि फक्त तुम्हीच यातून बाहेर काढू शकता, मला यातून कोणीच बाहेर काढू शकत नाही आहे, मला फक्त तुम्हीच हवे आहात आणि तुम्हीच यातून मला बाहेर काढा. असं म्हणत अक्षरशः ऊर्जा आता हर्षवर्धनच्या पायाशी आलेली असते, त्याची माफी मागत असते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की चालेल ठीक आहे, तुला आता एवढं वाटतंय ना मी तुला यातून बाहेर काढू शकतो, तर आणखी काही गोष्टी आहेत त्या तुला कराव्या लागतील. ऊर्जा म्हणते काय करायचे. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की माझ्या अटी आहेत, त्या 3 अटी जर तू मान्य केल्यास तरच मी तुझी केस लढेल आणि तुला यातून बाहेर काढेल. कसं आहे माहिती आहे का, ही जर केस दुसरं कोणी लढलं तर तू यातून सुटू शकत नाही. मला माहिती आहे कसं आहे, कायदा कोळून पेले मी, मला माहिती आहे की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे, त्यामुळं या सगळ्यातून फक्त मीच तुला बाहेर काढू शकतो, एवढं लक्षात ठेव.
आता हे ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणते की ठीक आहे. ऊर्जाला पण माहिती आहे की हर्षवर्धन जहागीरदार काय करणार आहे, कारण ऊर्जाने यात काहीच केलेलं नाहीये, तिची काहीच चूक नाहीये, तर तिला याच्यामध्ये अडकवण्याचा अधिकारच नाहीये. पण आता जे घडलेलं आहे ते आहे, त्या गोष्टीतून पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. आता ऊर्जाने शाळा केली की तिला जाणून घ्यायचंय हर्षवर्धनने नक्की काय केलंय, कशा पद्धतीने अडकवलेलं आहे. म्हणजे जेव्हा हर्षवर्धन जहागीरदार तिला या सगळ्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करणार, तेव्हा मात्र ऊर्जा या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ऊर्जाला पण माहिती आहे की हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालंय, तिला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मग जर तिला बाहेर काढायचं असेल या सगळ्यातून, जर ती बाहेर निघायला पाहिजे असेल, तर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच या सगळ्यातून बाहेर काढणं हे हर्षवर्धन करू शकतो, हे ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं. आणि तिला फक्त जाणून घ्यायचं असतं की हे सगळं करणारी व्यक्ती हर्षवर्धन आहे का, आणि अगदी तसंच घडलेलं असतं. आणि तिला कळलेलं सुद्धा आहे की हे सगळं करणारी व्यक्ती हर्षवर्धनच आहे. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन त्याच्या अटी सांगू लागतो. तो म्हणतो की माझी पहिली अट आहे ती म्हणजे तू वकिली सोडायची, यापुढे कोर्टाच्या आजूबाजूला सुद्धा तू फिरायचं नाहीये, वकिली करायची नाहीये, अजिबात कोर्टाच्या बाजूलाही फिरकायचं नाहीये. तेव्हा मात्र ऊर्जाला आठवतं, तिनं आईला म्हणालेली असते की मला वकिली करायची, मला बाबांसारखं कोर्टात लढायचंय. माझ्या कानात तो आवाज घुमतो, ऑब्जेक्शन मी लॉर्ड, सस्टेन मी लॉर्ड, हे सगळे शब्द तिच्या कानात घुमायचे. आणि तिला वकिली करायची होती. कोर्टामध्ये जेव्हा पद्माची केस तिनं लढली होती, तेव्हा जजने तिला सांगितलं होतं, खरंच ग्रेट आहेस तू, म्हणजे सत्य तू आणलंस आज ना, खरंच या कायद्याला, या न्यायव्यवस्थेला तुझ्यासारख्या वकिलांची गरज आहे, असं म्हणत तिचं कौतुक सुद्धा केलेलं होतं. आता हर्षवर्धन दुसरी अट सांगतो, ती म्हणजे शौर्यला डिवोर्स द्यायचा. ऊर्जाला कळायचंच बंद होतं, आता काय करायचं, कारण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. शौर्यला डिवोर्स द्यायचा आणि शौर्याच्या बाजूलाही फिरकायचं नाही. शौर्यला कळता कामा नये की आपण त्याला डिवोर्स देणार आहोत, आणि कशासाठी डिवोर्स देणार आहोत, हे कारण काय. पुढे असं सांगितलं जातं, ऊर्जा म्हणते की तिसरी अट. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार सांगतो की तिसरी अट अशी आहे की यातलं काहीही शौर्यला सांगायचं नाहीये किंवा दुसरं कोणाला सांगायचं नाही. कसं आहे, मी तुला बाहेर काढल्या काढल्या लगेच शौर्यला डिवोर्स द्यायची गरज नाहीये. काही महिने तू घरात राहू शकते, पण शौर्याबरोबर तुझं नवरा बायकोचं नातं नसेल, त्याला कसं थांबवायचं हे तुझ्या हातात आहे, तू त्याला कंट्रोल करायचं आहेस. पण शौर्याला कळता कामा नये की हे सगळं मी तुला करायला सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मी करायला सांगितलेल्या आहेत, यातली कोणतीच गोष्ट शौर्याला कळू द्यायची नाही. आता मात्र ऊर्जाला धक्का बसलेला असतो. ऊर्जा म्हणत असते की काय आहे हे सगळं. हर्षवर्धन तिला एवढंही म्हणतो जाताना की या सगळ्या अटी लगेच नको मान्य करूस, विचार कर आणि मग मला सांग. ऊर्जा आता कसलाच वेळ घालवत नाहीये. ऊर्जा हर्षवर्धन फिरतच असतो. तेवढ्यातच ऊर्जा म्हणते की मला या सगळ्या अटी मान्य आहेत. पहिली अट म्हणजे मी वकिली सोडायची, मी कोर्टाच्या आजूबाजूलाही फिरायचं नाहीये. दुसरी अट, मी शौर्याला डिवोर्स द्यायचा, त्यानंतर त्याच्यासोबत काही दिवस मी राहणार आहे, तेव्हा सुद्धा आमच्या नात्यामध्ये कुठलंही काहीही येणार नाहीये, याची काळजी मी घेईल. हे सगळं आता ऊर्जाने मान्य केलेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन जेव्हा तिच्याकडे हे सगळं पाहत असतो, त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे इतका मूर्ख असतो हर्षवर्धन की ज्याचा विचारही केला गेलेला नाहीये. एवढ्या विचित्र पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. खरं तर हर्षवर्धनला लाज वाटायला पाहिजे होती की एवढं सगळं करून त्याला आता चैन पडत नाहीये, तर आणखी म्हणजे हर्षवर्धनने खूप प्लॅनिंग करून ऊर्जाला घरातनं बाहेर काढायचंय. आपल्याला हरवणारी ती पहिली वकील आहे की तिचा बापही आपल्याला हरवू शकलेला नव्हता, पण तिने मला कोर्टासमोर हरवले, कोर्टासमोर तिने मला उघडं पाडलंय, हा विचार काही केला त्याला सहन होत नसतो. आणि म्हणूनच त्याने ऊर्जाच्या विरोधात हे सगळं कांड केलेलं असतं. आता मात्र ऊर्जा हर्षवर्धनला म्हणते की चालेल, मला मान्य आहे. एक गोष्ट मात्र घडत असते की ऊर्जा प्रत्येक गोष्ट मान्य करत असते, प्रत्येक गोष्ट ऊर्जा शांतपणे मान्य करते, कारण ऊर्जाला माहिती आहे की हा हर्षवर्धन जहागीरदार काय आहे आणि त्याला कसं नमवायचं हे सुद्धा तिला चांगलंच माहिती आहे. आता मात्र इकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट घडते. ऊर्जाने आता वचन दिले हर्षवर्धन जहागीरदारला की ती ह्या अटी मान्य करत आहे. आणि मग हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की चालेल, मी तुझी केस लढायला तयार आहे. ऊर्जाने अक्षरशः हातात हात घेऊन वचन दिले, कारण हे शब्द ती मोडणार नाही.
पण ऊर्जाचा जो प्लॅन आहे तो वेगळाच असणार आहे, ज्याची कल्पना हर्षवर्धन जहागीरदारला सुद्धा नाही आहे. कारण तिला माहिती आहे की तिला या सगळ्यामध्ये अडकवणारा हर्षवर्धन जहागीरदार आहे. तर काय करायचं, ऊर्जा नक्की कसा गनिमी कावा करणार आहे, त्याची कशी वाट लावणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे चॅनलशी कनेक्ट राहा. मग आता कोर्टामध्ये जेव्हा सगळेजण गेलेले असतात, दिग्विजय शिर्के आता तिथं लाडक्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून तिथे न्यायमूर्ती म्हणत न्यायाचा झेंडा घेऊन मिरवत असतो. जेव्हा दुसऱ्याच्या लेकरांवर अन्याय होतो तेव्हा त्यांना नाही वाटत की आपण आपल्या मुलाच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे, आपण संस्कार करायला चुकलोय, याची सुद्धा त्यांना जाणीव नसते. दुसऱ्याच्या अब्रूवर पैसे फेकले तरी खुश असणारा हा माणूस आता स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आता ऊर्जा आणि शौर्याच्या जीवाला तो धोका निर्माण करण्याची धमकी हर्षवर्धनला देत असतो. हर्षवर्धन सुद्धा खूप चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की बाद झालं, माझी सून इनोसंट आहे आणि तिने काही चूक केलेली नाही आहे हे मला माहिती आहे, त्यामुळं तुम्ही असल्यामध्ये बोलायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की बघ तुला सांगतो जहागीरदार, कसं माहिती आहे का, तुझ्या लेकाला आणि सुनाला उद्ध्वस्त केल्याशिवाय संपवण्याशिवाय हा शिर्के माझ्या लेकाचं धावं घालणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आता शिर्केने धमकी दिली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.